पंचायत समिती अचलपूर शिक्षण विभागात 1 कोटीचा पेन्शन घोटाळा उघड. अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत अंजनगाव सुरजी पंचायत समिती इथं 2016 पूर्वी शिक्षण विभागात विस्तार अधिकारी म्हणून प्रतिभा मुरलीधर वांगे या शिक्षण विभागात विस्तार अधिकारी पदावर कार्यरत होत्या. त्यांचा 2016 मध्ये आकस्मिक मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्यांची पेन्शन त्यांचे पती मुरलीधर वांगे यांना देण्यात आली. वांगे यांना अपत्य नसल्यानं त्यांचे पती हे परतवाडा इथं वास्तव्यास होते. 2016 पासून ते 2025 पर्यंत त्यांना ही पेन्शन मिळत होती. परंतु मधल्या काळामध्ये त्यांनी पुनर्विवाह केल्यानं ही बाब संबंधित प्रशासनाच्या लक्षात आली. त्यांची चौकशी केली असता पुनर्विवाह केल्याचं सत्य पुढे आले. संबंधित गट विकास अधिकारी त्याबाबतचा कागदपत्र व्यवहार करून वांगे यांना पेन्शन परत करण्यास सांगितले. 2019 मध्ये आपण लग्न केल्याचं लेखी स्वरूपात वांगे यांनी कार्यालयाला पत्र अर्जाद्वारे सांगितलं. त्यामुळे काही लाखाचा रकमेचा चुना प्रशासनाला लागला आहे. 35,85,005 रुपये रिकव्हरी सन 2024 ते 25 पर्यंतची निघाल्याची माहिती पुढे आली आहे. ही रक्कम टप्प्याटप्प्यानं भरणा करणार असल्याचं श्री डॉक्टर वांगे यांनी पत्राद्वारे पंचायत समिती अचलपूर पेन्शन विभाग व गट विकास अधिकारी सुधीर अरबट यांना लेखी पत्राद्वारे कळवलं आहे. परंतु आतापर्यंत झोपेत असलेले पंचायत समिती प्रशासन काय करत होते हा सामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ऐकायला येत आहे. लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या व्यक्तीवर आता कोणती कारवाई होणार व असे किती पेन्शन धारकांनी या विभागाला शासनाला चुना लावला हे पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्र स्टार न्यूज 1 चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, अचलपूर. अचलपूरमध्ये आणि अचलपूर पंचायत समितीमध्ये असा एक पेन्शन धारका एका महिलेचा विषय या ठिकाणी आमच्या उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न होता की अंजनगाव सुरजी येथे विस्तार अधिकारी शिक्षण विभागात एक महिला होती आणि 2016 नंतर तिचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर त्यांच्या पतीने हे पेन्शन सरासरी या पंचायत समितीमध्ये याची उचल केली होती दर महिन्याला. विशेषतः 2019 मध्ये सदरू महिलेच्या मृत जी महिला होती विस्तार अधिकारी तिच्या मृत्यूनंतर तिच्या पतीने 2019 मध्ये विवाह केला आणि विवाहानंतर दुसरी पत्नी झाली आणि दुसऱ्या पत्नीच्या असतानाही येथील अधिकाऱ्यांनी अशा व्यक्तीला पेन्शन सुरू ठेवली. हे प्रशासनाच्या लक्षात आले नाही. काही दिवसानंतर 2024 मध्ये हे प्रकरण येथील बीडीओनी उजेडात आणले आणि सदरू व्यक्तीला याबाबतची समज दिली. त्यांना समज पत्रव्यवहार केल्यानंतर सदरू व्यक्तीने जो वांगे नावाची व्यक्ती आहे त्यांनी कबूल केलं की माझा विवाह झालेला आहे म्हणून मी आता 35,57,005 रुपयाची पेन्शन हे टप्प्याटप्प्याने पंचायत समिती प्रशासनाला परत करण्याची त्या व्यक्तीने कबूल केले. परंतु आतापर्यंत उचललेली रक्कम किती लाखाची आहे आणि किती रुपयाची आहे हे अद्याप स्पष्ट जरी होऊ शकलं नाही. परंतु इतक्या दिवस प्रशासनाला चुना लावणारा वांगे नावाचा व्यक्तीवर काय कारवाई होणार हे पाहणे आता गरजेचे आहे. महाराष्ट्र स्टार न्यूज 1 साठी प्रतिनिधी प्रेमदास तायडे, अचलपूर.